तर मित्रांनो, इंस्टाग्राम उघडलं ना की दर 2 रील्स नंतर सय्यारा या सिनेमाचे किंवा तो सिनेमा थिएटर मध्ये बघत असतानाच्या प्रेक्षकांच्या रिएक्शनचे रील्स आपल्याला बघायला मिळतात। यात कोण रडतंय तर कोण बेशुद्ध झाल्याच्या सुद्धा रील्स बघायला मिळतात, ज्याने खरंच हा सिनेमा इतका भारी आहे का असं वाटायला लागलंय। आणि हे सर्व बघितल्यानंतर ज्याने त्याने या सिनेमाची तिकीटं काढायला सुरुवात केली आहे आणि निब्बानिब्बीनी तर पार ॲडव्हान्स बुकिंग करून थिएटरमध्ये राडाच घातलाय। सोशल मीडियावरती तर नुसता धुमाकूळ घातलाय। तर बघा, या सिनेमाने 4 दिवस झाले तरी या सिनेमाची हाईप अजून आहे तशीच आहे। आता तर त्या कबीर सिंगला सुद्धा मागे टाकले असं वाटतंय। तर मंडळी, 18 जुलैला सय्यारा नावाचा सिनेमा थिएटरमध्ये लागला आणि पहिल्याच दिवशी थेट 21 कोटी रुपये कमवले। नवा हिरो, नवीन हिरोईन, तरीही एवढी मोठी कमाई म्हणजे मोठं कौतुकच म्हणावं। यामध्ये आहान पांडे नावाचा 27 वर्षाचा क्रिश नावाच्या पात्रामध्ये तरुण दिसतोय, तर त्याच्या जोडीला 22 वर्षाची अनित पड्डा नावाची तरुणी वाणीच्या भूमिकेत दिसते। तर ही एक लव्ह स्टोरी आहे जी बघून काहींच्या भावना अनावर झाल्या, तर काहींनी पैसा बर्बाद अशा कमेंट सुद्धा केलेल्या आहेत। पण या सिनेमामध्ये नेमकं काय आहे, या सिनेमाची एवढी हाईप का वाढते, या सर्व गोष्टीची स्टोरी, या सर्व गोष्टींची माहिती आपण या आजच्या छोट्याशा व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक नवीन विषय निवडलेला आहे, थिएटरमध्ये सध्या धुमाकूळ गाजवणारा सय्यारा सिनेमा। सर्वात आधी तुम्ही मला कमेंट करा की तुम्ही सय्यारा बघितलाय का, आणि जर बघितलाय तर तो तुम्हाला आवडलाय का, मला नक्की कमेंट करून सांगा। मी तर अजून बघितलेला नाहीये, पण त्यासाठीच तुम्ही जर बघितलेला नसेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। तर मंडळी, सय्यारा हा चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याची जोरदार चर्चा रंगली किंवा ती हवाच निर्माण करण्यात आली असं म्हणायला हरकत नाहीये। स्टार किड्सचा डेब्यू आणि मोठ्या प्रमोशन शिवाय तयार झालेला हा प्रोजेक्ट असल्यामुळे प्रेक्षकांची जरा जास्तच उत्सुकता होती। याचा फायदा ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दिसून आला, मात्र प्रेक्षकांच्या जेवढ्या अपेक्षा होत्या त्याच्या तुलनेमध्ये चित्रपट कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय। हा पण याचा अर्थ असा नाहीये की तो पाहण्यासारखा नाहीये। तर आता मी असं का म्हणते, त्याला पण एक कारण आहे। पहिलं म्हणजे ही फिल्म एका कोरियन फिल्मची कॉपी आहे आणि जिचं नाव आहे द मोमेंट टू रिमेंबर। तर सय्याराची सुरुवात एका मुलीच्या इंट्रोडक्शनने होते, जिथे तिचं कोर्ट मॅरेज होतं। मात्र ऐन लग्नाच्या दिवशीच मुलगा तिला सोडून दुसऱ्या मुलीकडे निघून जातो, ज्याने तिला धक्काच बसतो। ती पार डिप्रेशन मध्ये जाते, ज्यामुळे लोकांचा इंटरेस्ट वाढतो। केवळ 2 लोकांच्या भोवताली ही सगळी स्टोरी फिरलेली आहे। यातली हिरोईन ही एक पत्रकार असते, शिवाय तिला गाणी लिहिण्याचा शौक असतो। तर हिरो हा म्युझिक कंपोजर असतो आणि क्रिश कपूर असं यातील मेल कॅरेक्टरचं नाव आहे, तर वाणी असं या फिमेल कॅरेक्टरचं नाव आहे। अल्झायमर नावाच्या आजाराने ती ग्रासलेली असते। तर अल्झायमर हा विसरण्याचा आजार आहे। ज्यांना हा आजार असतो ते लोक त्यांच्या आयुष्यातील काही विशिष्ट गोष्टी विसरतात, पण ज्याप्रमाणे मूवी मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे खऱ्या आयुष्यात मात्र हा आजार असा नसतो। काही ठराविक काळासाठी म्हणजे साधारण 5 ते 10 सेकंदासाठी या आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती काही गोष्टी विसरू शकतो, मात्र त्यानंतर त्याला आठवायला सुरुवात होते। हा आजार 45 ते 50 नंतर सुरू होतो आणि वयानुसार विसरण्याचं प्रमाणही जास्त होतं। अजय देवगणचे वडील या आजाराने ग्रासले होते। पुढे त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये त्यांना काहीच आठवत नव्हतं, अशी या आजाराने परिस्थिती होते। असो, यातील वाणी या कॅरेक्टरला हा आजार होतो। तिला कुठल्या गोष्टी आठवत नाहीत। पास्ट मध्ये काय घडलंय हे तिला आठवत असतं, मात्र प्रेझेंट मध्ये काय होतंय हे मात्र ती विसरत असते। तर हिरो एक स्ट्रगलर सिंगर असतो, त्याला भरपूर पैसा नाव कमवायचं असतं, मात्र काही केल्या ते होत नाही। त्यानंतर ही वाणी त्याच्या आयुष्यात येते आणि रातोरात तो एक सुपरस्टार बनून जातो। त्यानंतर अचानक ही दोघं सुद्धा गोव्यामध्ये असताना ती तिथून गायब होते। हा तिला दुनियाभर शोधतो,
शोधत असताना दिल्ली, मुंबई, कलकत्ता, बँगलोर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या सिंगिंगचे शोज होतात. अशात एका शोजमध्ये ती त्याला भेटते, पण तोपर्यंत तिची पूर्ण मेमरी ही ती घालवून बसलेली असते. तो तिची मेमरी पुन्हा माघारी आणण्यासाठी प्रयत्न करतो आणि तिला पुन्हा एकदा सगळं काही आठवायला लागतं. झाली, संपली ही फिल्म. ही एक टिपिकल मोहित सुरी स्टाईल फिल्म आहे. इमोशन्स, म्युझिक, थोडा थ्रिल. चित्रपटाची खरी ताकद म्हणजे त्याचे लीड कलाकार. कथा, स्टोरी नॉर्मल वाटली तरी त्याचं सादरीकरण आणि अभिनय खूप चांगला आहे. पहिल्या भागात ही एक नॉर्मल लव्ह स्टोरी वाटते, पण इंटरवल नंतर ती एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाते आणि शेवटी सगळ्यांना भावनिक करून सोडते. ज्या पद्धतीने या चित्रपटाला डायनॅमिक डेब्यू म्हणत जास्त चर्चेत ठेवलं गेलंय ते जरा जास्त वाटतंय. तरीही हे मान्य करायला हवं की एक स्टार किड फार कमी वेळामध्ये सिनेमा झळकतो. त्यामागे ना जास्त मीडिया इंटरॅक्शन असतं, ना पॅपराजी क्लिक्स असतात आणि त्यामुळे हा चित्रपट थोडा वेगळा वाटतो. आणि विशेषतः झेनझी प्रेक्षकांसाठी. काय हे झेनझी प्रेक्षक? जनरेशन झेड या प्रेक्षकांसाठी ही आकर्षक आहे. यात आता तुम्ही म्हणाल जनरेशन झेड म्हणजे काय, तर जनरेशन झेड याचा अर्थ मलाही माहीत नव्हता, तर आत्ताच मला माझ्या मुलीने सांगितलंय. म्हणजे सध्याची जी जनरेशन चालू आहे, म्हणजे एकंदरीत 2010च्या नंतरची जनरेशन, म्हणजे आत्ता नुकतेच टीनेज झालेल्या मुलांची जनरेशन. तर ही ह्या प्रेक्षकांसाठी, म्हणजे ह्या वयातील मुलांसाठी, मुलींसाठी आणि ह्या वयोगटातील प्रेक्षकांसाठी आकर्षक आहे. यामधला क्रिश कपूर म्हणजेच सहान पांडे याचा परफॉर्मन्स प्रभावी आहे. फाईट सीन्स, रोमांस, इमोशन्स सगळंच त्याने जे काही केलंय ते प्रामाणिकपणे केलेलं आहे. त्यात एक इंटेन्सिटी आहे जी स्क्रीनवरती उठून दिसते आणि पड्डा देखील सौंदर्य आणि अभिनयाचा समतोल साधते. राजेश कुमार, गीता अगरवाल, वरुण बडोला आणि आलम खान यांनी आपापल्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे. विशेषतः आलम खानचं पात्र विशेष लक्ष वेधून घेतं. स्टोरी, संकल्प सदाना यांची असून दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केलेलं आहे. पण स्टोरीमध्ये काही घटनांची भर टाकता आली असती, एवढं मात्र नक्की. पण दिग्दर्शन प्रभावी आहे. विशेषतः नवोदित कलाकारांना संधी देऊन त्यांचं उत्तम काम स्क्रीनवरती आणणं ही देखील मोहित सुरींची खासियत इथे जाणवते. चित्रपटाच्या म्युझिक बाबत खूप बोलायचं झालं तर त्यामध्ये फारसं नाविन्य नाहीये. केवळ टायटल सॉंग्स चांगलं वाटतं, इतर गाणी विसरून जाण्यासारखी आहेत. मात्र सगळं असूनही हा सिनेमा अजूनही ट्रेंडिंग मध्ये आहे. आता या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल बोलायचं झालं तर सय्याराने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 21.5 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि दुसऱ्याच दिवशी चित्रपटाने 21.93% वाढीसह 26 कोटीची कमाई केली होती. तिसऱ्याच दिवशी चित्रपटाने 35.75 कोटींची कमाई केली होती. सय्यारानं रिलीजचा चौथा दिवशी म्हणजे सोमवारी 18.57 कोटीचा गल्ला जमवलेला आहे आणि या चारही दिवसांची मिळून आतापर्यंत सय्याराने 101.82 कोटींची कमाई केलेली आहे. आता हा फक्त अंदाजच आहे मित्रांनो. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर जर तुम्हाला नव्या चेहऱ्यांची लव्ह स्टोरी बघायची असेल आणि थोडंसं इमोशनल कलेक्शन सुद्धा तुम्ही शोधत असाल तर सय्यारा नक्की बघा. आणि जर हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर सय्याराबद्दलची ही थोडक्यात सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? सय्यारा बघायला तुम्ही कधी जाणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. मी अजून सय्यारा बघितला नाहीये, मात्र जर तुम्ही बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा. मी देखील जायचा प्लॅन बनवेल सय्यारा बघायला. पण हा आपल्या कॅटेगरीत बसत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं ना ती कॅटेगरी, तर ती निब्बा निब्बीची कॅटेगरी आहे, तरी बघायला हरकत नाही. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? सय्याराबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? सर्व मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच लेटेस्ट आणि दमदार अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय आणि नमस्कार.